बिहारमध्ये आज नितीश कुमार सरकारची अग्निपरीक्षा असून वर्षभरातच राजद सोबतचा संसार मोडत पुन्हा भाजप सोबत जात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यामुळे जेडीयू भाजप सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण तापलं असून प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांची एकजूट ठेवण्यासाठी धडपडताना दिसतोय। गेल्या 2 दिवसांपासून राजदमध्ये वेगवान घडामोडी घडत असून तेजस्वी यादव यांनी आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना त्यांच्या निवासस्थानीच थांबण्यास सांगितलेलं आहे। तर बोधगयातील 2 हॉटेल्समध्ये भाजप आमदारांना ठेवण्यात आलंय। त्यांना हॉटेल बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे। तसंच हॉटेलच्या कॅम्पसमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यास बंदी आहे। तर काँग्रेसनं सगळ्या आमदारांना हैदराबादमध्ये थांबवून ठेवलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, बिहारमध्ये आज बहुमत चाचणी होतीये, त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष काय खबरदारी घेतोय, काय वातावरण आहे बिहारमध्ये? प्रज्ञा, कालपासूनच आपण हे पाहतोय की बिहारमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाले। तेजस्वी यादव यांच्या घरी सर्व राजदचे जे आमदार आहेत त्यांना थांबवण्यात आलं होतं। त्यासह काही डाव्या पक्षांचे आमदारही होते। काँग्रेसचे आमदार हे हैदराबादमध्ये गेले होते, तिकडे त्यांना थांबवण्यात आलं आणि भाजपचे जे आमदार आहेत त्यांनाही बोधगया येथील एका रिसॉर्टवर नेण्यात आलंय। या सर्व आमदारांना थेट आता बहुमत चाचणीच्या वेळीच आणलं जाणार आहे। राजदनी यापूर्वी सभापती जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे त्यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठीची नोटीस दिलेली आहे आणि राजदचा एक प्रयत्न असणार आहे की त्यांना त्यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणता यावा। दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात सरकारकडे म्हणजे भाजप आणि जेडीयू यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे। तरी सुद्धा काल रात्री अचानक बातम्या आल्या होत्या की नितीश कुमारांचे सगळे आमदार त्यांच्या संपर्कात नाही आहेत, पण नंतर पुन्हा क्लेरिफिकेशन आलं की सगळे आमदार हे नितीश कुमारांच्या संपर्कात आहेत। काल रात्री उशिरा 1 वाजताच्या सुमारास राजदचे जे नेते तेजस्वी यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा अचानक वाढवण्यात आला होता, बंदोबस्त वाढवण्यात आला होता, त्यावरही टीका करण्यात आली होती। त्यामुळे सगळं खूपच इंटरेस्टिंग होत चाललंय। प्रत्यक्ष ज्यावेळी बहुमत चाचणी होईल, विश्वासदर्शक ठराव येईल, त्यावेळी नेमकं हे नाट्य कोणतं वळण घेतं हे पाहिल्यानंतर आणि त्याचे परिणाम आल्यानंतरच आपल्याला कळू शकेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।